नमस्कार शेतकरी मित्रांनो, बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमधून मी ज्ञानेश्वर बाकाल आपणा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे मार्च आणि एप्रिल या काळामध्ये आपण कोणत्या भाजीपाला पिकांची लागवड करायला पाहिजे, जेणेकरून त्या पिकांची आपण जर आता लागवड केली तर ही पिकं आपल्याला नफ्यापोटी खरंच बख्खल पैसा मिळवून देऊ शकतात आणि त्यातून आपण खरंच मालामाल होऊ शकतो. तर अशाच काही पिकासंदर्भात आजच्या व्हिडिओतून आपण माहिती पाहणार आहे. त्या अगोदर जे शेतकरी चॅनलवरती नवीन आहे अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा आणि माहिती ऐकण्यासाठी आपला व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, मार्च आणि एप्रिल म्हटलं तर तापमानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असते. बऱ्याच शेतकऱ्यांचं पाणी गेलेलं असतं, त्यामुळे आपण पाण्याला अनुसरूनच पिकं घेणं महत्त्वाचं ठरतं. आता ज्या शेतकऱ्यांकडे भरपूर प्रमाणात पाणी आहे असे शेतकरी जे तर कोणत्याही पिकाची लागवड करू शकतात, परंतु ज्यांच्याकडे पाणी कमी आहे तर अशा शेतकऱ्यांनी कमी कालावधीची कमी पाण्यात मॅनेज होणारी पिकं घेणं महत्त्वाचं ठरतं. चला तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया की मार्च आणि एप्रिलमध्ये आपण कोणत्या महत्त्वाच्या पिकांची लागवड करायला पाहिजे, जे पिकं आपल्याला खरंच मालामाल करू शकणार आहे येत्या काळामध्ये. तर यामध्ये सर्वात पहिलं पीक आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे टरबूज लागवड. आता टरबूजाची लागवड जर आपण मार्च आणि एप्रिलमध्ये केली तर साधारणतः 60-70 दिवसामध्ये काढणीला येणारं पीक आहे शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी आहे असे शेतकरी पण टरबूजाची लागवड करू शकता, कारण टरबूजाला आपल्याला ड्रीप आणि मल्चिंगवर आपण लागवड करून कमी पाण्यात पण याचं चांगलं उत्पादन घेऊ शकतो. आणि आता जर आपण टरबूजाचे भाव बघितले तर ठोकमध्ये 12 ते 16 रुपयापर्यंतचा भाव मिळतोय आणि येत्या काळामध्ये पण टरबूजाच्या पिकाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या काळामध्ये याची मागणी खूप असते, त्यामुळे भाव हा मिळणारच आहे शेतकरी मित्रांनो. आणि याचं एकरी उत्पादन पण खूप मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे हे पीक तुम्हाला येत्या काळात मालामाल हे करू शकतं. त्यानंतरचं दुसरं महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजेच खरबूज. टरबूजाप्रमाणे खरबूजाला पण आपण कमी पाण्यात मॅनेज करू शकतो शेतकरी मित्रांनो, ड्रीप आणि मल्चिंगवर. हे पण 60-70 दिवसामध्ये काढणीला येणारं पीक आहे. चांगला नफा या पिकातूनही आपल्याला येत्या काळात हा मिळू शकतो. तिसरं महत्त्वाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजेच गवार लागवड. आता गवारीची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे शेतकरी मित्रांनो, झालेली आहे, परंतु उन्हाळ्याच्या काळामध्ये जे तर गवारीला चांगली मागणी राहते. साधारणतः मे आणि जून या 2 महिन्यामध्ये जर आपल्याला गवारीला चांगला भाव सापडला तर नक्कीच हे पीक पण आपल्याला चांगला पैसा हे मिळून देणार आहे. कमी कालावधीचं पीक आहे शेतकरी मित्रांनो, कमी खर्चिक आहे, थोडासा मंजुराचा रिस्क आहे, परंतु एकंदरीत जर आपण बघितलं 30-35 रुपयाचा भाव या पिकाला मिळत असतो आणि एवढा भाव मिळाला तरी हे पीक आपल्याला चांगला नफा हे मिळून देऊ शकतं. त्यानंतर चौथं महत्त्वाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो, टोमॅटो. आता टोमॅटोचं जर आपण बघितलं तर थोडंसं खर्चिक पीक आहे. तार बांबू बांधणीचा खर्च आहे, मंजुराचा खर्च आहे शेतकरी मित्रांनो रेग्युलर, परंतु टोमॅटोला जे तर चांगला बाजारभाव उन्हाळ्यामध्ये राहतो, कारण फुलगळ होत असल्यामुळे टोमॅटोचं पाहिजे तसं उत्पादन शेतकऱ्यांना मिळत नाही, त्यामुळे बाजारातली आवक घटून याला उन्हाळ्याच्या काळात चांगला भाव हा मिळू शकतो. साधारणतः 10-15 रुपयाचा ठोक बाजारभाव जरी मिळाला किलो मागे तरी पण खूप मोठा पैसा हे पीक आपल्याला नफ्यापोटी मिळवून देऊ शकतं. तर टोमॅटोची पण या काळामध्ये आपण लागवड करू शकतो शेतकरी मित्रांनो. त्यानंतरचं पाचवं म्हणजेच महत्त्वाचं पीक म्हणजेच मिरची. शेतकरी मित्रांनो, आता भाजी कोणतीही करायची असली तर मिरची विना आपल्याला पर्याय नसतो, त्यामुळे मिरची हे 12माही चालणारं पीक आहे आणि 12ही महिने बाजारामध्ये या पिकाला चांगला दर मिळताना आपल्याला दिसतोय. साधारणतः 35-40 रुपयाचा दर हा कंटिन्यू मिरचीला मिळतोय शेतकरी मित्रांनो. त्यामुळे आता आपण मिरचीची पण लागवड करू शकतो. मिरची थोडंसं लंब्या कालावधीचं पीक आहे, त्यासाठी आपल्याला चांगल्या दर्जाची रोपं घ्या शेतकरी मित्रांनो. लागवडीसाठी चांगल्या क्वालिटीचं बियाणं घ्या, म्हणजेच 12 महिने तुमची मिरची चालेल. मल्चिंग ड्रीपवर लागवड करा, हे पीक तुम्हाला चांगलं उत्पादन मिळून देऊ शकतं आणि त्यातून चांगला पैसा हा तुम्हाला मिळू शकतो. त्यानंतरचं शेवटचं आणि 6 नंबरचं महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजेच कोथिंबीर. यामध्ये जी आपण पिकं बघितली, या सगळ्यात कमी कालावधीचं, कमी पाण्यात आणि कमी खर्चात येणारं पीक आहे शेतकरी मित्रांनो कोथिंबीर. 35-40 दिवसामध्ये तुम्हाला बख्खल पैसा हे पीक मिळून देऊ शकतं उन्हाळ्याच्या काळामध्ये, कारण उन्हाळ्याच्या काळात कोथिंबीरीचं उत्पादन पाहिजे तसं मिळत नाही, त्यामुळे येत्या काळात त्याची आवक जी तर घटणार आहे आणि त्यातून तुम्हाला चांगला बाजारभाव मिळू शकतो. आता कोथिंबीरीला भाव नाही आहे, परंतु येत्या काळात नक्कीच बाजारभाव हे बदलू शकतात आणि त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तर वरील जी पिकं मी तुम्हाला सांगितली शेतकरी मित्रांनो, यामध्ये सगळ्याच पिकांना बाजारभाव मिळेल याची तर शाश्वती नाही, कारण बाजारभाव काही हा आपल्या हातात नसतो, परंतु जेमतेम आपल्याला 3-4 पिकांना जरी चांगला बाजारभाव मिळाला तरी पण आपली लॉटरी लागू शकते आणि त्यातून आपल्याला चांगला नफा ही पिकं मिळवून देऊ शकतात. त्यामुळे ह्या पिकांची मार्च आणि एप्रिलमध्ये लागवड हे करू शकतो शेतकरी मित्रांनो. कमी पाण्यावाले शेतकरी पण करू शकतात आणि जास्त पाण्यावाले शेतकरी पण या पिकांची लागवड करू शकतात. माझ्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली, प्रतिक्रिया नक्की कळवा शेतकरी मित्रांनो.
व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जे शेतकरी चॅनलवरती आणखी नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं, अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला प्रेस करा आणि आपल्या व्हिडिओला होता होईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजेच आपला व्हिडिओ महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे शेतकरी मित्रांनो.